हॅलो फ्रेंड्स, वेलकम अगेन टू इंटविजन। आज मी आपल्यासोबत अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। घर म्हटलं की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, त्यामुळे प्रत्येकजण ते घर सुंदर दिसावं म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। पण बऱ्याचदा काय होतं की घराचं इंटेरियर करताना काही बेसिक गोष्टी क्लिअर नसतात, त्यामुळे लहान-सहान चुका होत जातात आणि सगळं प्लॅनिंगच फसून जातं आणि त्या चुका सुधारवण्याची वेळ पण निघून गेलेली असते आणि खर्चही अवाढव्य झालेला असतो। त्यामुळे आज आपण घराचं इंटेरियर करताना कोणत्या चुका होत जातात आणि त्या चुका होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इंटेरियर करताना सर्वात पहिली गोष्ट येते ती म्हणजे प्लॅनिंग, आणि त्यासाठी महत्त्वाचा असतो तो म्हणजे फर्निचर लेआउट। आता आपल्याकडे असणाऱ्या अवेलेबल स्पेसचा विचार न करता फर्निचर प्लेस करणं म्हणजेच पुअर फर्निचर लेआउट। फॉर एक्झाम्पल, तुम्हाला मोठ्या स्क्रीनचा टीव्ही हवा आहे पण तुमच्या लिव्हिंग रूमची साईज कमी आहे, पण तरीही तुम्हाला हवा आहे म्हणून व्ह्यूइंग अँगलचा विचार न करता मोठ्या स्क्रीनचा टीव्ही घेऊन येता। त्याचप्रमाणे सोफा, बेड यासारखं इतर फर्निचरसुद्धा रँडमली सिलेक्ट करून टाकता। स्टडी टेबल, खुर्च्या, किचन प्लॅटफॉर्म किंवा कोणतेही फर्निचर अर्गोनॉमिक्सचा विचार न करता बनवून घेतलं जातं। त्यामुळे होतं काय की तुमचं घर वापरण्यासाठी अनकम्फर्टेबल होऊन जातं, वेल प्लॅन किंवा प्रपोर्शनेट दिसत नाही। तर आता फर्निचर लेआउट करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे ते आपण बघूया। फर्निचरची प्लेसमेंट करताना सर्क्युलेशन स्पेस म्हणजेच जाण्या येण्यासाठीची जी जागा आहे ती 18 ते 24 इंच असली पाहिजे। मग किमान तेवढी तरी जागा राहील आणि आपल्या मूवमेंट्स कम्फर्टेबली होतील याची काळजी घेतली गेली पाहिजे। पुढची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्गोनॉमिक्स। तर आपल्या घरातल्या फर्निचरची डायमेन्शन्स काय असली पाहिजेत याचे काही स्टँडर्ड्स ठरलेले आहेत, जेणेकरून आपल्याला ते फर्निचर वापरताना कसल्याही प्रकारचा शारीरिक ताण येणार नाही। उदाहरणार्थ, आपल्या किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे तो या सगळ्या स्टँडर्डनुसार जर डिझाईन केला गेला असेल तर आपल्याला किचनमध्ये उभं राहून कम्फर्टेबली काम करणं सहज शक्य होईल। त्यामुळे घरातलं फर्निचरचं प्लेसमेंट किंवा फर्निचरचं डिझाईन हे अर्गोनॉमिक्सनुसारच डिझाईन केलं गेलं पाहिजे। त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे कलर सिलेक्शन करण्याची चुकीची पद्धत। बऱ्याचदा लोक काय करतात की त्यांचे आवडते कलर्स ठरलेले असतात आणि तेच कलर्स आपल्या घराला असले पाहिजेत असं ते ठरवून टाकतात। मग ते कलर्स भडक दिसतील किंवा रूम लहान असेल आणि डार्क कलर दिले तर रूममध्ये प्रकाशाचा प्रॉब्लेम येईल किंवा घराच्या मूडला ते कलर सूट होणार नाहीत याचा अजिबात विचार न करता कलर दिला जातो। मग त्यावेळी होतं काय, असं झालं की घर एकतर भडक दिसतं किंवा डल तरी दिसतं। मग आता अशा वेळी करायचं काय ते बघूया। तर सगळ्यात आधी आपल्या घरात नॅचरल लाईट कसा येतोय, रूमची साईज काय आहे आणि आपलं फर्निचर कोणत्या कलरचं आहे याचा साधारण अंदाज घ्यायचा आणि तुम्हाला आवडतात म्हणून नाही तर तुमच्या घराच्या सौंदर्याला एनहान्स करतील असे कलर निवडायचे। त्याच्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे लाईटचा इम्पॉर्टन्स इग्नोर करणं। आपल्या घरात प्रकाशाचं प्रमाण किती आहे हे खूप महत्त्वाचं आहे। समजा एखाद्या रूममध्ये प्रकाशाचं प्रमाण कमी असेल तर तिथे आपल्याला सॅड वाटतं किंवा डिप्रेस्ड वाटू लागतं, बोर व्हायला लागतं। याच्या उलट एखाद्या रूममध्ये प्रकाशाचं प्रमाण जास्त असेल तर तिथे आपल्याला इरिटेट होतं किंवा चिडचिडेपणा येतो। त्यामुळे घरात किंवा कोणत्याही जागेत प्रकाशाचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे। आता लाईटचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे नॅचरल लाईट आणि दुसरा आर्टिफिशियल लाईट। कोणतीही जागा अट्रॅक्टिव्ह किंवा इफिशियंट तेव्हाच वाटते जेव्हा त्या जागेत नॅचरल लाईट येतो। यामुळे घर फक्त सुंदरच दिसत नाही तर आपला मूडही चांगला राहतो। त्यामुळे घराला योग्य आकाराच्या आणि योग्य दिशेने खिडक्या असणं आवश्यक आहे। यासोबतच आपण लाईट कलरचा वापर करू शकतो, त्यामुळे घर ब्राईट आणि हवेशीर राहतं। शिवाय नॅचरल लाईटमुळे आपल्याला आर्टिफिशियल लाईट्सची गरज किमान दिवसा तरी कमी भासते आणि आपलं घर एनर्जी एफिशियंट आणि सस्टेनेबल होतं। आता आपण जाणून घेऊया आर्टिफिशियल लाईट्सबद्दल। आपल्या घराचा एलिगन्स वाढवण्यासाठी किंवा घरात जर नॅचरल लाईट कमी येत असेल तर तेव्हा आपण आर्टिफिशियल लाईट्सचा वापर करतो। तर आर्टिफिशियल लाईट सिलेक्ट करताना आपण घरासाठी किंवा ऑफिससाठी बऱ्याचदा सिलिंग लाईट सिलेक्ट केले जातात, पण त्यासोबतच आपण टास्क लाईट वापरू शकतो। आता टास्क लाईट म्हणजे टेबल लॅम्प, अंडर कॅबिनेट लाईट, फ्लोअर लॅम्प वगैरे वगैरे। तर या प्रकारचे लाईट्स अट्रॅक्टिव्ह दिसतात। त्यानंतर आपण ॲक्सेंट लाईट वापरू शकतो। ॲक्सेंट लाईट म्हणजे शेल्फसाठी LED स्ट्रीप असतील किंवा एखादं आर्टवर्क असेल, नाहीतर पेंटिंग असेल तर तिथेही आपण
ॲक्सेंट लाईट यूज करू शकतो. म्हणजे समजा आता लिव्हिंग रूम असेल तर लिव्हिंग रूममध्ये सिलिंग फिक्स्चर लाईट सोबतच साईड टेबल लॅम्प, शेल्फ किंवा टीव्ही युनिटमध्ये LED वापर आणि एखादं पेंटिंग असेल तर त्या ठिकाणी ॲक्सेंट लाईट आपण वापरू शकतो. तर हे सगळं फॉलो केल्यावर तुमच्या घरात एक प्रसन्न वातावरण तयार होईल. तर आता आपण या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे लॅक ऑफ पर्सनलायझेशन. एखादं घर सुंदर किंवा कनेक्टेड तेव्हाच वाटतं जेव्हा त्या घराला आपला पर्सनल टच असतो. पण बऱ्याचदा आपलं घर असं डेकोरेट केलं जातं किंवा अशा इतक्या वस्तू ठेवल्या जातात की ते घर एखादं शोरूम वाटावं. एखादा ट्रेंड चालू आहे मग तो ट्रेंड फॉलो करूया किंवा तसं फर्निचर खरेदी करूया किंवा कुणाच्या तरी घरी गेल्यावर एखादं डिझाईन आवडलं मग ते डिझाईन तसंच्या तसं फॉलो करूया किंवा इंस्टाग्रामचं एखादं रील आवडलं किंवा पिंटरेस्टवरची एखादी इमेज आवडली तर ती इमेज किंवा ते डिझाईन तसंच्या तसं आपल्या घरात झालं पाहिजे असं वाटतं. इन्स्टावरच्या इमेजेस किंवा पिंटरेस्टवरच्या इमेजेस रेफरन्स म्हणून घ्यायला काहीच हरकत नाही. त्या इमेजेसमुळे आपली चॉईस क्लिअर व्हायला मदत होते. पण हे सगळं आपल्या घराच्या वातावरणाला सूट होतंय की नाही याचाही विचार केला गेला पाहिजे. मग आपल्या स्पेसला हा आपल्याला हवा असणारा पर्सनल टच कसा आणायचा? तर मग डिझाईनमध्ये अशा काही गोष्टी ॲड करायच्या जी तुमची स्टोरी सांगतील. म्हणजे नेमकं काय करायचं तर वॉलवर एखादा फॅमिली फोटो लावला किंवा आपण स्वतः केलेलं आर्टवर्क ठेवलं किंवा आपले ट्रॅव्हल करतानाचे फोटोज लावले तर या सगळ्याने त्या वास्तूला पर्सनल टच येतो. दुसरं म्हणजे आपल्या घरी पिढ्यानपिढ्या चालत आलेली एखादी वस्तू असेल किंवा फर्निचर आयटम असेल तर ते डिस्प्ले केलं किंवा एखादं हँडमेड प्रोडक्ट असेल ते डिस्प्ले केलं तर तुमचं घर तुमच्याशी छान कनेक्ट होऊ शकतं. त्यासोबतच तुम्ही जोपासलेले छंद म्हणजे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असेल किंवा तुमची आवडती पुस्तकं असतील तर या सर्व गोष्टी तुम्ही अभिमानाने डिस्प्ले करू शकता. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच तुमच्या घराला तुमचा एक पर्सनल टच येतो आणि तुमचं घर सुंदर दिसण्यासोबतच पॉझिटिव्हिटीचं फिलिंगसुद्धा देतं. तर मित्रांनो, या होत्या इंटेरियर करताना होणाऱ्या कॉमन मिस्टेक्स आणि त्या दुरुस्त कशा करायच्या किंवा त्या चुका होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची हे सगळं मी या व्हिडिओत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही या चुका अवॉइड केलात तर तुमची वास्तू एका फंक्शनल आणि इफिशियंट जागेत ट्रान्सफॉर्म होईल. जर तुम्हालाही तुमचं घर डिझाईन करताना असे काही प्रॉब्लेम्स आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणखीन तुम्हाला इंटविजनकडनं इंटेरियर डिझाईन करून घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या इन्स्टा प्रोफाईलची आणि फेसबुक पेजची लिंक दिलेली आहे, त्याच्यावरनं तुम्ही DM करू शकताय. तर आजच्यापुरतं इतकंच. थँक्यू सो मच आणि बाय बाय.